साखर की जिचा गोडवा कमी झाला होता आणि हा गोडवा कमी झाल्यामुळं मध्यमवर्गीयांचं सगळं कौटुंबिक जे बजेट आहे किंवा जी काही नियोजन आहे ते पूर्ण ढासळलं आणि याची बाजारपेठेतल्या साठेखोरांनी चांगलीच फायदा उचलला. पण शासनाचे 2 निर्णय आणि या सगळ्या साठेखोरांवर ज्या पद्धतीच्या कारवाया झाल्या आणि ज्या पद्धतीने इथेनॉलला बदनाम करण्याचं एक षडयंत्र बाजारपेठेमध्ये निर्माण झालं होतं. केंद्र शासनाने असे 2 निर्णय घेतले की ज्याने सर्व या सगळ्या गोष्टींना भुईसपाट केलंय आणि आज जवळपास 18 ते 20% साखरेची किंमत घसरली. जी साखर 65 ते 70 रुपये किलो पर्यंत गेली होती, आता तिचे भाव 55 रुपयापर्यंत रिव्हर्स आलेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी हा खूप मोठा दिलासा आहे. काय घेतले असे 2 निर्णय केंद्र शासनाने की ज्यामुळे या साठेखोरांना आपली साखर बाजारात आणावी लागली. ज्या पद्धतीनं इथेनॉलला या साखरेच्या माध्यमातून बदनाम करायचं होतं आणि ज्या पद्धतीनं साखरेचे जागतिक पातळीवर वाढणारे भाव ची परिस्थिती बघून भारतात सुद्धा अशा पद्धतीचा काही खेळ खेळता येईल का आणि स्वतःची मक्तेदारी निर्माण करून जास्तीत जास्त फायदा उचलता येईल का, हीच भूमिका या साठेखोरांनी आणि त्यांना साठेखोरांना मदत करणाऱ्या लोकांनी षडयंत्राद्वारे निर्माण केली होती. पण वास्तविक स्वरूपात सरकार जे वलही जाळतं आणि सुखही जाळतं आणि त्याने ज्या पद्धतीचे निर्णय घेतले आणि अवघ्या 4 दिवसात साखरेचे भाव पुन्हा जाग्यावर येण्याच्या प्रोसेस सुरू झाल्या. नेमकं काय हा निर्णय होता आणि शासनाने असे 2 काय महत्वपूर्ण निर्णय घेतले की ज्याच्यामुळे साखरेला पुन्हा स्थिरता मिळण्याची शक्यता वाटू लागली. याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. साखर प्रत्येक घरातला अविभाज्य भाग आहे, कारण की साखरेशिवाय आमचं दिवसच निघत नाही. जोपर्यंत कडकडीत चहा पेत नाहीत आणि जोपर्यंत तो गोड लागत नाही तोपर्यंत मध्यमवर्गीयांची सकाळ काही मात्र होत नाही. आणि साखरेचं सगळ्यात जास्त प्रमाण हे मध्यमवर्गीयांमध्ये वापरलं जातं, कारण की उत्सव असला की उत्सवाची गोडवा हा साखरेनंच वाढतो. प्रत्येक सण असेल, प्रत्येक आनंद असेल, प्रत्येक सुखी क्षण असेल, त्यामध्ये साखर ही आमच्या कुटुंबातला अविभाज्य भाग आहे. पण हीच परिस्थिती बघून आणि आंतरराष्ट्रीय साखरेची परिस्थिती बघून ज्या पद्धतीनं साखरेची ही भूमिका आणि साखरेचा जो भडका करण्याचा प्रयत्न या साठेखोरांनी केलाय ना, त्याला चांगला चाप बसलाय. सरकारने 2 निर्णय असे घेतले की त्यामुळे यांची सगळी पायाखालची वाळू सरकली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जी साठेखोरी करून ठेवली होती ती साठेखोरी त्यांना बाजारात आणण्यासाठी मजबूर करण्यात आलं. वास्तविक पाहता सगळ्यात परिस्थिती सध्या शेती व्यवस्था ही या पावसामुळे चांगलीच अडचणीत आलेली आहे आणि त्याच्यात ऊस उत्पादन हे जवळपास 20,000 हेक्टर पेक्षा जास्त कमी झालेलं आहे. 20,000 हेक्टर पेक्षा कमी झालंय आणि हे कमी झाल्यामुळं खऱ्या अर्थानं जी काही साखरेचा तुटवडा आहे तो निर्माण व्हावा या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी निर्मित केल्या होत्या आणि त्याच्यात केंद्र सरकारने ज्या पद्धतीचे निर्णय घेतले आणि इथेनॉलच्या उत्पादनासाठी ज्या काही प्रोत्साहन देण्यात आली त्यामुळे आता विरोधकांचं आणि या साठेबाजारांचं दोघांचंही एकत्र शिजण्याची परिस्थिती आली. भारतात साखरेचा तुटवडा नाहीये हे आधीच साखर संघाने डिक्लेअर केलं होतं, परंतु जी कृत्रिम भाव वाढ करून जी भूमिका लादण्यात आली आणि साखरेचे भाव वाढतात तरी कितीनं, त्याचा परिणाम बाजारपेठेवर ₹1-2 रुपयांनी गृहीत आहे. परंतु अचानक पद्धतीनं एवढी साखर जी 20 पटीनं वाढली होती आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांच्या कुटुंबावर पडला होता. कारण की साखर जरी आमचा गोडवा वाढत असेल तर आमच्या साखरेशिवाय आपली परिस्थिती ही नियंत्रणात येऊ शकत नाही. भले भारत हा डायबिटीजचा कॅपिटल आहे, म्हणजे मधुमेहासाठी राजधानी जरी ठरलं असेल तरी या प्रकारामध्ये आमच्याकडे साखरेचं प्रमाण काही कमी होत नाही. अनेक प्रकारच्या तर्क वितर्क लावून अनेक माध्यम आमच्या समोर ठेवली जातात,
पण खऱ्या अर्थानं ही साखर ज्या पद्धतीने मध्यमवर्गीयांच्या खऱ्या अर्थानं जीवनाचा आस आहे त्याला कशा पद्धतीनं भाव वाढवून आपल्या पत्त्यावर कसा हा विषय आणता येईल यासाठी अनेकांचे प्रयत्न होते. पण केंद्र शासनाने ज्या पद्धतीनं आयातीवरची जी बंदी आहे ती उठवली आणि ज्या पद्धतीनं झिरो इम्पोर्ट ड्युटी लावून साखर आयात करण्यासाठी हिरवा कंदील दिला की साखर सम्राटांचे आणि साठेखोरांचे धाबे दणाणले. आणि ज्या काही उत्पादन कंपन्या आहेत ते पेप्सी असो, बिस्किट कंपन्या असो किंवा ज्या मोठमोठ्या कॉर्पोरेट पद्धतीनं या साखरेच्या माध्यमातून ज्यांचा बेस आहे त्या कंपन्यांना सरळ सरळ अध्यादेश काढण्यात आले की 15 दिवसापेक्षा जास्त साठा तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही. मग निघाली ना वरात या साखर सम्राटांची खऱ्या अर्थानं कोंडी झाली आहे. आणि साठेखोरी ज्या पद्धतीने करून हा 20 पट नफा जो कमवण्याचा जो प्रकार यांनी डोक्यात ठेवला होता ना तो खऱ्या अर्थानं यांना त्यांचा सगळा मनसुबा भुईसपाट झालाय. आणि आज ज्या पद्धतीने 55 रुपये किलो ही साखर ही स्थिर करण्यात आली त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या कुटुंबावर याचा परिणाम निश्चितपणे चांगला पडणार आहे. कारण की उत्सवाचे सण येत आहेत, दिवाळी, दसरा यासारखे सण येत आहेत आणि या अनुषंगाने ही गोष्ट लक्षात घेऊन सगळ्यात जास्त साखर याच काळात मध्यमवर्गीयांना लागते. मग ही सगळी गोष्टीचे हेरून आणि आंतरराष्ट्रीय ज्या पद्धतीने साखरेचे भाव वाढतायत हे दृष्टिक्षेप ठेवून यांनी ही केलेली साठेखोरी खऱ्या अर्थानं यांना चांगला नफा कमवू देणार होती. परंतु ज्या पद्धतीच्या नफ्यावर या केंद्र सरकारनं पाणी फिरवलंय आणि ज्या पद्धतीची साठेबाजारी रोखण्यासाठी साखर आयातीवर जो हिरवा कंदील देण्यात आला त्यामुळे खऱ्या अर्थानं साखर आम्हाला आयात करायची गरजच नाहीये. पण ज्या पद्धतीने धोरणात्मक निर्णय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये ज्या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण झाल्या आणि ज्या पद्धतीनं ब्राझीलनं एक याचिका दाखल केली होती की भारताने ज्या पद्धतीनं साखरेवर जास्तीत जास्त इम्पोर्ट ड्युटी लावून साखरेचे रस्ते हे भारतीय बाजारपेठेने बंद केले, यामुळं सगळ्याच देशाचं समर्थन मिळून भारतावर तो एक प्रकारचं ते भारताच्या विरोधात गेलेला निर्णय शेवटी आंतरराष्ट्रीय पटलावरही याच्यासाठी काहीतरी वेगळी भूमिका घेणं गरजेचं होतं. त्यामुळे केंद्र शासनाने एक तीर में दो शिकार म्हणते आंतरराष्ट्रीय दबावही कमी करायचा आणि आपल्या साठेखोरांनाही वटणीवर आणायचं यासाठी घेतलेला हा निर्णय खऱ्या अर्थानं मध्यमवर्गीयांच्या पत्त्यावर पडलाय. आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने साखर संघ सांगतय की अजूनही आमच्याकडं साखर भरपूर शिल्लक आहे, कारखान्यांकडे शिल्लक आहे आणि साखर शिल्लक असल्यामुळं ही टंचाई होण्याचं काम नाहीये. पण मधल्या दलालांनी साठेखोरांनी जे बेहिशोब साखरेचा साठा करून जी कृत्रिम टंचाई आणून सोडली होती, बाजारपेठेमध्ये साखर नाही असं जेव्हा घाऊक व्यापाऱ्यांना सांगण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जी किरकोळ विक्रेते त्यांच्यापर्यंत ही साखर महाग या टप्प्याने आली. आता ही सगळी श्रंखला ज्या पद्धतीने अचानक गडगडली पण त्याला उतरताना ते पाणी ओसरताना थोडा वेळ लागेल. पण निश्चित जेव्हा जेव्हा उत्सवाचा वेळ येतो तेव्हा अशा पद्धतीच्या साठेखोरे करून व्यापारी नेहमीच आपली भाकरी आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतात. पण ही आत्ता केंद्र शासनाच्या घेतलेल्या या निर्णयामुळं आता कदाचित येणाऱ्या काळात ही भीषण टंचाई आम्हाला जाणवणार नाही आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत ही ज्या साखर कारखाने किंवा साखरेचं जे निर्माण करायचंय ते सुरू होईल आणि सर्वसामान्यांसाठी साखर जी आहे त्या नियंत्रित भावातच पुन्हा मिळेल ही आता शाश्वती निर्माण झाली. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? का खऱ्या अर्थानं साठेखोरीच या सगळ्या अर्थव्यवस्था पोखरते आणि ज्या लालची साठेखोरांनी आपल्या स्वतःच्या मतलबासाठी ही साठेखोरी करून ठेवली होती त्या साठेखोरींचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरावर कशा पद्धतीने पडतो काही वाटत असेल तर 100% लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.